अध्यक्ष माहिती ऐकून घ्या अशी महिनाभर विनंती. लहरतो तिरंगा अभिमानाने उंच आकाशी, लहरतो तिरंगा अभिमानाने उंच आकाशी, उजळून सारे रंग तयाचे पण आज एक मुखाशी, पण आज एक मुखाशी. जगण्या शिकण्या अधिकार दिला मत जाणे आज, जगण्या शिकण्या अधिकार दिला मत जाणे आज. संविधानाचा करतो मी आदर, करून मुलगा त्यास करून मुलगा त्यास. माझे पहिले वदन त्या मातृभूमीला जिच्या कुशीत अनेक क्रांतिकारकांनी जन्म घेतला. माझे दुसरे वदन त्या तिरंग्याला, जो स्वतंत्र भारताचा खरा साक्षीदार आहे. माझे तिसरे वदन त्या तिरंग्याला, माझे तिसरे वदन त्या शिवछत्रपतींना ज्यांनी स्वराज्याची बीज मातीच्या कणाकणात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजवले आहे. माझे चौथे वदन त्या अहिल्यादेवींना ज्यांनी शिवरायांचा वारसा जपला. आज आनंदाचा उत्साह सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 26 जानेवारी. आता प्रत्येक दिन देश राज्य कारभार करणार, जुलमीगिरीच्या गुलामगिरीतून भारत भूमीला मुक्त करते. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या संसारी रांगोळी करून स्वतंत्रतेचे यत्न करून आपल्या प्राणाची आहुती दिली. सर्वप्रथम सर्व महान क्रांतिकारकांना मी श्रमगोड्या बदन करतो, मी श्रमगोड्या बदन करतो. तसेच रात्रंदिवस तेल घालून शिबिरसणाऱ्या जिगरबाज सैनिकांना मी श्रीरामगोड्या बदन करतो, मी श्रीरामगोड्या बदन करतो. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1943 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, तर आपण 26 जानेवारी हा सण का साजरा करतो? कारण जसे एका कुटुंबाला एका कुटुंब प्रमुखाची गरज असते, तसे या भारताला एका राज्यकर्णी गरज होती. ती राज्यकर्णी काम वर्गात बसून शिकण्यात होता. गौतम बुद्ध, संत कबीर महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थानी मानणारे भारतीय राज्यकर्णी शिल्पकार, महामानव, कायदे पंडित, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान अतिपरिश्रमातून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालावधीत पूर्ण केले. नशे नसते पुस्तक तर हा भारतीय ग्रंथच, नशे नसते पुस्तक तर हा भारतीय ग्रंथच. समृद्ध संविधान बनले, देशाचे शून्य पालकास गुलामगिरी संपली, झाले गणराज्य, सत्ताधारी झाले चालक आणि जनता बनली मालक. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 ला आपण संविधान का स्वीकारले? कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1950 ला 26 जानेवारी 1930 ला नागपूरच्या दिवसात तिरंगा फडकवून स्वातंत्र्याची मागणी केली होती. हा दिवस मान्य राहावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान स्वीकारण्यात आले. खऱ्या अर्थाने सत्ता आली. संविधानामुळेच स्वतंत्रता, समता, बंधुता, न्याय हक्क मिळाले. पूर्वी राज्याचा मुलगा राजा व्हायचा, पण संविधानामुळे राजाची निवड मतपेटीतून होऊ लागली. बाबासाहेब ने कलम उठाया तो संविधान बन गया. बाबासाहेब ने कलम उठाया तो संविधान बन गया. अरे संविधान की तो ताकत देखो यारो, चाह बेचने वाला भी देश का बलिदान बन गया. अरे संविधान की ताकत देखो यारो, चाह बेचने वाला भी देश का बलिदान बन गया. जाणांना जपणारा न्याय हक्क दिले आहे, तसेच कर्तव्य दिले आहेत. आज त्यांच्या समोर अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार, कुशांता प्रशांता या समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने जे जमेल ते केले पाहिजे. मी आता एवढेच बोलेल की स्वातंत्र्यवीरांना कैलास प्रणाम. त्याच्या निस्वार्थ त्यागानेच भारत देश बनला मान, त्याच्या निस्वार्थ त्यागानेच भारत देश बनला मान. मी आता एवढेच बोलेल की दुनिया में मिल जाए आशिक कहीं मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. नोटों में से मटकर सोनों में लिपट कर मरे है कहीं मगर तिरंगे से खूबसूरत गपन नहीं होता, तिरंगे से खूबसूरत गपन नहीं होता. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान. श्रीराम. अध्यक्ष माहिती ऐकून घ्या अशी महिनाभर विनंती. लहरतो तिरंगा अभिमानाने उंच आकाशी, लहरतो तिरंगा अभिमानाने उंच आकाशी, उजळून सारे रंग तयाचे पण आज एक मुखाशी, पण आज एक मुखाशी. जगण्या शिकण्या अधिकार दिला मत जाणे आज, जगण्या शिकण्या अधिकार दिला मत जाणे आज. संविधानाचा करतो मी आदर, करून मुलगा त्यास करून मुलगा त्यास. माझे पहिले वदन त्या मातृभूमीला जिच्या कुशीत अनेक क्रांतिकारकांनी जन्म घेतला. माझे दुसरे वदन त्या तिरंग्याला, जो स्वतंत्र भारताचा खरा साक्षीदार आहे. माझे तिसरे वदन त्या तिरंग्याला, माझे तिसरे वदन त्या शिवछत्रपतींना ज्यांनी स्वराज्याची बीज मातीच्या कणाकणात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजवले आहे. माझे चौथे वदन त्या अहिल्यादेवींना ज्यांनी शिवरायांचा वारसा जपला. आज आनंदाचा उत्साह सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 26 जानेवारी. आता प्रत्येक दिन देश राज्य कारभार करणार, जुलमीगिरीच्या गुलामगिरीतून भारत भूमीला मुक्त करते. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या संसारी रांगोळी करून स्वतंत्रतेचे यत्न करून आपल्या प्राणाची आहुती दिली. सर्वप्रथम सर्व महान क्रांतिकारकांना मी श्रमगोड्या बदन करतो, मी श्रमगोड्या बदन करतो. तसेच रात्रंदिवस तेल घालून शिबिरसणाऱ्या जिगरबाज सैनिकांना मी श्रीरामगोड्या बदन करतो, मी श्रीरामगोड्या बदन करतो. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1943 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, तर आपण 26 जानेवारी हा सण का साजरा करतो? कारण
जसे एका कुटुंबाला एका कुटुंब प्रमुखाची गरज असते, तशी या भारताला एका राज्यकरणाची गरज होती. ती राज्यकरणाचे काम वर्गात बसून शिकणार तथा गौतम बुद्ध, संत कबीर महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थानी मानणारे भारतीय राज्यकरणी शिल्पकार, महामानव, कायदे पंडित, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान अति परिश्रमातून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालावधीत पूर्ण केले. नशे नसते पुस्तक तर हा भारतीय ग्रंथच, नशे नसते पुस्तक तर हा भारतीय ग्रंथच, समृद्ध संविधान बनले, देशाचे शून्य पालकास गुलामगिरी संपली, झाले गणराज्य, सत्ता झाली चालक आणि जनता बनली मालक. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 ला आपण संविधान का स्वीकारले? कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1950 ला 26 जानेवारी 1930 ला नागपूरच्या अधिवेशनात तिरंगा फडकवून स्वातंत्र्याची मागणी केली होती. हा दिवस मान्य राहावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान स्वीकारण्यात आले. खऱ्या तर प्रजाची सत्ता आली. संविधानामुळेच स्वतंत्रता, समता, बंधुता, न्याय हक्क मिळाले. पूर्वी राज्याचा मुलगा राजा व्हायचा, पण संविधानामुळे राजाची निवड मतपेटीतून होऊ लागली. बाबासाहेब ने कलम उठाया तो संविधान बन गया. बाबासाहेब ने कलम उठाया तो संविधान बन गया. अरे संविधान की तो ताकत देखो यारो, चाह बेचने वाला भी देश का बलिदान बन गया. अरे संविधान की ताकद देखो यारो, चाह बेचने वाला भी देश का बलिदान बन गया. जाणांना जपणारा न्याय हक्क दिला आहे, तसेच कर्तव्य दिले आहेत. आज त्यांच्या समोर अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार, कुशांता प्रशांता या समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने त्यासाठी जे जमेल ते केले पाहिजे. मी आता एवढेच बोलेल की स्वातंत्र्यवीरांना कैलास प्रणाम. त्याच्या निःशुल्क त्यागानेच भारत देश बनला मान. मी आता एवढेच बोलेल की दुनिया में मिल जाए आशिक कहीं, मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. नोटों में सिमट कर सोने में लिपट कर मरे हैं कहीं, मगर तिरंगे से खूबसूरत गपन नहीं होता. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान श्रीराम.